मुंबईतल्या उड्डाण पुलाखाली आता गाड्या पार्किंगला हायकोर्टानं बंदी घातलेली आहे। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय म्हटलंय हायकोर्टाने या पार्किंग संदर्भात? यानंतर राज्य सरकारने या संदर्भातलं आपलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते हायकोर्टात सादर केलं आणि राज्य सरकारतर्फे हा निर्णय झालेला आहे की यापुढे मुंबईतल्या कुठल्याही फ्लायओव्हरच्या खाली पार्किंगला परवानगी देण्यात येणार नाही। पार्किंग जे वाहनतळ आहेत ते देखील आता बंद करण्यात येतील। वाहतूक पोलिसांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रणव पोळेकर यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की उड्डाण पुलाखालचे वाहतूक आणि तिकडची सुरक्षा व्यवस्था अगदीच वाऱ्यावर आहे। जर दहशतवाद्यांनी मनात आणलं तर इथं मोठा घातपात होऊ शकतो, त्यामुळे मुंबईकरांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। या संदर्भात हायकोर्टानं राज्य सरकारला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते। आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या रस्त्यांवर आज वाहनं चालवायला जागा नाहीये, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न हा खूप मोठा गंभीर आहे। अशात राज्य सरकारकडनं काहीतरी सकारात्मक उपाययोजना करणं अपेक्षित होतं, मात्र राज्य सरकारनं आता वाहनतळांची ही पुलाखालची वाहनतळं देखील बंद करून पार्किंगचा मुद्दा कुठे ना कुठेतरी आणखीन गंभीर बनवलाय। त्यामुळे आता येत्या काळात पार्किंगची समस्या कशी सोडवायची हा मुंबईकरांपुढचा प्रश्न आता आणखीन वाढणार आहे। ज्ञानदा, अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।